ही रोरो सेवा आता कोकणवासियांच्या सेवेत दाखल होईल. मला वाटतं आज फार ऐतिहासिक दिवस आपल्या कोकणवासियांसाठी आहे की जसं जो रोरो सर्व्हिसची वाट आपण सगळेच पाहत होतो त्याची एक अतिशय आज यशस्वी चाचणी आज झालेली आहे. मुंबईकडून निघालेली आमची रोरो ही पहिलं जयगडला थांबली आणि आता विजयदुर्गला ती थांबलेली आहे आणि उद्या सकाळी परत एकदा मुंबईकडे ती जाणार आहे आणि मग त्यानंतर फायनल सगळ्या गोष्टी झाल्यानंतर येणाऱ्या 2 ते जास्तीत जास्त 3 दिवसामध्ये आपलं ती रोरो सर्व्हिस पॅसेंजरना घेऊन येण्यासाठी ती सुरुवात करणार आहे. कोकणवासियांना आपल्या गावी घेऊन जाणं आणि गावावरून परत मुंबईकडे घेऊन जाणं ते पण रत्नागिरीपर्यंत जयगडपर्यंत 3-3.5 तास आणि विजयदुर्गपर्यंत 4.5 तासामध्ये एवढ्या कमी कालावधीमध्ये आपल्याला कोकणाकडे आणि परत एकदा मुंबईला जाण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळे रोजगार असो, व्यापार असो आणि पर्यटन या सगळ्या बाबतीमध्ये कोकण आता गतिमान पद्धतीने पुढे जाणार आहे. म्हणून मला विश्वास आहे जेव्हा पण ही रोरो सर्व्हिस सुरू होईल तेव्हा कोकणासाठी ही एक गेम चेंजर ठरणार आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट.